चला म्हटलं सकाळी बघूया, म्हणलं मटकीला मोड आलेत का कसे. तर भिजवलेली मटकी मी स्प्राउट मेकरमध्ये टाकली होती. याचे डब्बे असतात, त्यानुसार आपण इन्स्ट्रक्शननुसार टाकायचे त्याच्यामध्ये भिजलेली मटकी. तर इथे बाजारातून अळूचे पानं आणली होती 2 दिवसापूर्वी, पण कालही सोमवार असल्यामुळे काही बनवता नाही आले. तर म्हटलं चला बनवूया आज. तर इथे छान उकळामध्ये मी लसूण, जिरे आणि ओवा कुटून घेतलेला आहे. इथे लागेल तेवढे बेसन घेतले, त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकलेले आहेत, सोबत तिळही टाकले, चवीपुरतं मीठ, चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि जे वाटण बनवलं होतं आपण याचं लसणाचं आणि ते टाकून घेतले, थोडंसं पाणी आणि मग छान असं मिक्स करून घेतलं, खलवून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर ते खाली गळून पडतं पानांची छान अशी देठं काढून घेतली होती, शिराही काढल्या होत्या आणि पानं अशी ऑलरेडी मी धुवून ठेवली होती फ्रीजला, त्याच्यामुळे धुतली नाहीत मी परत. तरी ते छान असं उलट्या पानाला बेसन लावून घेतलेलं आहे आणि अशी घडी घेतली याची. तर याला स्टीमही करू शकता, पण शक्यतो मी तव्यावर तेल टाकून शालो फ्राय करत असते, कारण की स्टीमला जास्त वेळ लागतो आणि कधी ट्राय करते मी स्टीम करून करण्याचा प्रयत्नही करते. तसंही छान लागतात, अशाही छान लागतात. छान तव्यावर तेल टाकून ज्या वड्या आहेत ते सोडलेल्या आहेत, खरपूस होईपर्यंत आलटून पालटून तळून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. तर आपल्या वड्या एकदम तयार आहेत मस्तपैकी. तर चला टिश्यू पेपरवर काढूया, जे एक्स्ट्राचं ऑइल असतं तेही निघून जातं. तर तुम्हाला कशी वाटली ही आळूची वडी, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मी एवढं चाललेली आहे, माझं टार्गेट हळूहळू कंप्लीट होते. तुम्हाला